आज सोन्या चांदीच्या बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे। सुट्टीनंतर सुरू झालेल्या या व्यापार आठवड्यात सुवर्ण बाजारात चढ उताराचे वातावरण आहे। सकाळपासूनच सोन्याच्या दरांमध्ये अचानक बदल होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। जागतिक बाजारात वाढलेली मागणी, डॉलरमधील चढ उतार आणि भारतातील लग्नसराईचा हंगाम यांचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होत आहे। त्यामुळे सामान्य ग्राहकांसोबतच गुंतवणूकदारांचंही लक्ष आजच्या सोन्या चांदीच्या दरांकडे लागले आहे। आजच्या व्यवहारात सोन्याच्या किमतींमध्ये कालच्या तुलनेत वाढ नोंदवली गेली आहे। साधारणपणे 10 ग्रॅम सोन्यामागे 500 ते 800 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे। ही वाढ स्थिर नसून दिवसभर दरांमध्ये चढ उतार सुरू आहेत। काही वेळा दर वाढत आहेत तर काही वेळा थोडी घसरणही पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज सोने खरेदी करायचे की थांबायचे हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे। जागतिक स्तरावर पाहिले तर सध्या आर्थिक अनिश्चितता वाढलेली आहे। अनेक देशांतील तणावपूर्ण परिस्थिती, युद्धजन्य हालचाली आणि शेअर बाजारातील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत। याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे। याचा परिणाम भारतीय बाजारातही स्पष्टपणे दिसून येत आहे। भारतात सोनं केवळ गुंतवणुकीसाठीच नव्हे तर परंपरा, सण आणि विवाह सोहळ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वापरले जाते। चांदीच्या बाजारातही आज मोठी हालचाल पाहायला मिळत आहे। चांदीचा दर प्रति किलो 2 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे। औद्योगिक क्षेत्रात चांदीचा वाढता वापर, विशेषतः सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये, यामुळे चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। जागतिक बाजारात चांदीचा साठा कमी होत असल्याच्या चर्चांमुळे गुंतवणूकदार चांदीमध्येही रस दाखवत आहेत। त्यामुळे येत्या काही दिवसात चांदीच्या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। आजच्या बाजारात 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर वेगवेगळे आहेत। 18 कॅरेट सोने प्रामुख्याने हिऱ्याच्या दागिन्यांसाठी वापरले जाते आणि त्याचा दर तुलनेने कमी असतो। 22 कॅरेट सोने दागिन्यांसाठी सर्वाधिक वापरले जाते, तर 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध मानले जाते आणि मुख्यतः गुंतवणुकीसाठी खरेदी केले जाते। ग्राहकांनी सोने खरेदी करताना नेहमी शुद्धतेची खात्री करूनच खरेदी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। शहरानुसार सोन्याच्या दरांमध्ये फरक दिसून येतो। मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद अशा मोठ्या शहरांमध्ये स्थानिक कर, वाहतूक खर्च आणि मागणी यानुसार दर बदलतात। अनेक वेळा स्वस्त दराच्या शोधात लोक वेगवेगळ्या शहरांमधून सोने खरेदी करण्याचा विचार करतात। मात्र असे करताना अधिकृत बिल, हॉलमार्क आणि जीएसटी याची खात्री करणे फारच गरजेचे आहे। सध्याच्या बाजार ट्रेंडकडे पाहता सोन्याचा कल तेजीच्या दिशेने असल्याचे दिसून येत आहे। मोठ्या बँका आणि संस्थात्मक गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करत आहेत। शेअर बाजारात अनिश्चितता वाढली की गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहतात। याच कारणामुळे आगामी काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे। जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर सोन्यात गुंतवणूक करणे हा सुरक्षित निर्णय मानला जातो। मात्र अल्पकालीन नफ्यासाठी गुंतवणूक करायची असल्यास सध्याच्या वाढलेल्या दरांचा विचार करून निर्णय घ्यावा। दर महिन्याला थोडे थोडे सोने खरेदी करण्याची SIP पद्धत अनेक तज्ज्ञ सुचवतात। तसेच डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ETF हे देखील सुरक्षित आणि सोपे पर्याय मानले जात आहेत। आजच्या बाजारातील बदल लक्षात घेता सोने आणि चांदी खरेदी करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे। दरांमधील चढ उतार, जागतिक घडामोडी आणि स्थानिक मागणी यांचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा। योग्य वेळी घेतलेला निर्णय भविष्यात मोठा फायदा देऊ शकतो। आजच्या सोन्या चांदीच्या दरांमागे अनेक महत्त्वाची कारणे काम करत आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरची स्थिती, व्याजदरांमधील बदल आणि जागतिक राजकीय घडामोडींचा थेट परिणाम सुवर्ण बाजारावर होत आहे। जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर काही प्रमाणात कमी होतात। मात्र भारतात रुपयाची किंमत घसरली की सोनं महाग होतं। त्यामुळे जागतिक बाजारातील घडामोडींचा भारतीय दरांवर मोठा प्रभाव दिसून येतो। अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदरांबाबत जे निर्णय घेते त्याचा परिणाम संपूर्ण जागतिक बाजारावर होतो। व्याजदर वाढले तर गुंतवणूकदार शेअर बाजार आणि बॉन्ड्सकडे वळतात आणि व्याजदर कमी राहिले तर सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे ओढ वाढते। सध्या जगभरात आर्थिक अनिश्चिततेचे वातावरण असल्यामुळे सोन्याला सुरक्षित पर्याय म्हणून मोठी मागणी आहे। यामुळेच येत्या काळात सोन्याचे दर उच्च पातळीवर टिकून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। भारतामध्ये लग्नसराईचा हंगाम, सण उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांच्या काळात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते। स्थानिक सराफा बाजारात मागणी वाढली की व्यापारी दर वाढवतात। तसेच मेकिंग चार्जेस, GST आणि वाहतूक खर्च यामुळे अंतिम किंमत अधिक वाढते। त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करताना फक्त दरच नाही तर एकूण खर्च किती येतो याचाही विचार करणे आवश्यक आहे। सोने खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे। नेहमी हॉलमार्क असलेले सोनेच खरेदी करा, जेणेकरून शुद्धतेबाबत कोणतीही शंका राहणार नाही।
खरेदी करताना पक्के बिल घ्या आणि डिजिटल पेमेंटचा वापर करा. मेकिंग चार्जेसबाबत आधीच माहिती घ्या आणि शक्य असल्यास थोडी घासाघीस करा. जुने सोने विकताना त्यावर किती कपात केली जाते हे आधीच समजून घ्या. गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहिले तर सोन्यात एक रकमी मोठी रक्कम गुंतवण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित मानले जाते. दर कमी झाले की खरेदी करणे आणि दर वाढले असताना संयम बाळगणे हीच शहाणी रणनीती आहे. डिजिटल गोल्ड, गोल्ड ETF आणि सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड्स हे पर्याय आजच्या काळात लोकप्रिय होत आहेत, कारण यामध्ये साठवणुकीची अडचण नसते आणि चोरीचा धोका राहत नाही. चांदीच्या बाबतीतही परिस्थिती काहीशी अशीच आहे. औद्योगिक मागणी वाढत असल्यामुळे चांदीचे दर दीर्घकाळासाठी मजबूत राहू शकतात. मात्र चांदीमध्ये चढउतार अधिक असतात, त्यामुळे गुंतवणूक करताना थोडी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. बाजारातील ट्रेंड, जागतिक संकेत आणि तज्ज्ञांचे मत लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा. एकंदरीत पाहता सध्याचा सुवर्ण बाजार हा संधी आणि जोखीम दोन्ही घेऊन आलेला आहे. योग्य माहिती, संयम आणि योग्य वेळ साधून घेतलेला निर्णय भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. भावनांवर न जाता बाजाराचा अभ्यास करून आणि गरज लक्षात घेऊनच सोने किंवा चांदी खरेदी करणे हेच शहाणपणाचे ठरेल.